नमस्कार. सकाळच्या धावपळीत आपण नाश्ता करतो आणि पूजाही उरकतो. वास्तविक पाहता हे नेमके उलट केले पाहिजे. नाश्ता उरकला पाहिजे आणि देवपूजाही केली पाहिजे. मात्र वेळेचे गणित न जुळल्याने देवाचे दारी उभे क्षणभर असो. आपली स्थिती अशी माऊलीने आपली अवस्था जणू काय आधीच ओळखून ठेवली होती. मात्र त्याचा सांगण्याचा उद्देश या अभंगात असा आहे की देवासमोर सर्वस्व अर्पण करून क्षणभर जरी शांत चित्ताने उभे राहिलो तरी मुक्ती मिळेल. पण तो क्षण आपल्याला गाठता येत नाही. आलाच तरी चित्त स्थिर ठेवता येत नाही. अशातच उभ्याने केलेली पूजा देवापर्यंत पोचते तरी असेल का, असा शास्त्राला धरून घेतलेला धांडोळा. धार्मिक उपासनेचे अनेक नेमही सांगण्यात आलेले आहे. प्रत्येक नेमाला विशेष महत्त्व आहे. जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच केली पाहिजे. पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देवारे आता भिंतीवर लटकवलेले, गॅस, टेबल, स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभे राहून झटपट पूजा उरकली जाते. पण तसे करणे शास्त्राला अमान्य आहे. मग पूजा करायची तरी कशी ते जाणून घेऊया. पूजा उभ्याने करायची की बसून? आजही अनेक लोक उभे राहूनच देवी देवतांची पूजा करतात. धार्मिक नियमानुसार उभे राहून पूजा करू नये. देवासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालून बसावे आणि शांत चित्तेने पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्रपठण करत पूजा करावी. देवघर कोठे असावे? घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकवणे योग्य नाही. देवघर जमिनीवरच असले पाहिजे. पूर्व पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे. देवघराचे पावित्र्य राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असे शास्त्र सांगते. जागेअभावी भिंतीवर देवघर लटकवले असेल तर ते तसे न ठेवता भिंतीला जोडून कट्टा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावे, पण लटकू नये. उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे. उभ्याने पूजा केल्यास काय होते? उभ्याने राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते. त्यामागचे मुख्यतः शास्त्रीय कारण आहेत की जसे की देवघरातील मूर्ती, नीराजन, दिवा याचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातली मूर्ती वस्तू जमिनीवर पडल्या, भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेला धक्का बसतो. मनात शंका कुशंका येतात. देवाची आरती करताना हात तामण असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते. कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकते. हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसूनच करावी. देवपूजा ही मुळात देवांसाठी नसून ती आपले मन स्थिर व्हावे, शांत व्हावे, प्रसन्न राहावे यासाठी, तसेच त्या क्षणी देवाशी संवाद घडावा हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात. त्यावर बंद म्हणून स्तोत्रपठण करायचे असतात. देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात. देवपूजेचे सुबक मांडणी, रांगोळी, फुलं, उदबत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि मन शांत होऊन देवाच्या चरणी लीन होते. म्हणून देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हे योग्य. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.